जय हिंद जय वंदे. आमचे दुसरे जिल्हाध्यक्ष महोदय शेरखान भाऊ पठाण आपण सुद्धा या ठिकाणी एसडीओ कार्यालयाच्या समोर चांगला कडकच होऊ दे साळलेले पाहिलं गेलं मगची मग बोलो भारत माता की भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या अध्यक्ष महोदय फलकवूनच टाका ना. सर्वात प्रथम भारत मातेला वंदन करतो व तिरंग्याला सलाम करतो. कोणत्याही अधिकाऱ्याला थोडीशी लाज लज्जा शरम वाटत असेल तर आमच्या रॅलीमध्ये तिरंगा उपस्थित आहे, त्या तिरंग्याला थोडी सहज सलामी दे. आमचे हे जे प्रकल्पग्रस्त आहे बिचारे गोरगरीब आहे हो, राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, थोडीशी तरी लाज लज्जा शरम वाटायला पाहिजे. आता मी सावलीमध्ये थांबलो होतो. सावलीमध्ये थांबल्याच्या नंतर तहसीलदार मॅडम काय म्हणते का माझ्याकडं कोणताही अनुदान देण्याचं काम तुमच्याकडं नाही. एसडीएम साहेब, तुमच्या कानाजवळ जर आवाज येत असेल तर लक्षात ठेवा, तुमचा एक अधिकारी म्हणतो का माझ्याकडं या प्रकल्पग्रस्तांचा घेणं देणं नाही. आम्ही जर तुमच्यावर आवाज उचलला तर तुम्ही आमच्यावर 353 दाखल करता आणि तुमचा तहसीलदार आमच्या सोबत सेवा देण्यासाठी हलगर्जीपणा करतो. त्या तहसीलदारावर सेवा आम्ही कायद्याच्या अंतर्गत तुम्ही कारवाई कशी का नाही करत हे आम्ही बघू. एसडीएम साहेब, तुम्ही त्या तहसीलदारावर सेवा आम्ही कायद्याच्या अंतर्गत या माझ्या गोरगरीब प्रकल्पग्रस्तांना अन्यायग्रस्तांना ज्यांना न्याय नाही हो, जमीन आमच्या घेतल्या, तलाव तुम्ही बांधलं, पाणी तिकडं सोडता, पैसे तुम्ही घेता आणि आम्हाला पुनर्वसन अजूनपर्यंत देत नाही. किती मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. आम्हाला आंदोलन करायची काही गरज आहे का? आम्हाला रस्त्यावर भीक मागून आंदोलन करायची काही गरज आहे का? साहेब, तुम्हाला आवर्जून विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, तुमच्या पाया पडून विनंती करतो, या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या. आणि जर न्याय नाही दिला ना तर आम्ही त्याच तलावात बुडून मेल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण सावलीतून आलो. सावली तहसीलदारांचे उत्तर असे होते का विचारू नका. आम्ही तहसीलदारांच्या कॅबिन मध्ये गेलो. तहसीलदारांनी आम्हाला या पद्धतीची वागणूक दिली का जे एखाद्या कुत्र्यालाही देऊ शकत. आम्ही कुत्रे आहो का? आम्ही कुत्रे आहो का? आम्ही आमची जमीन दिली, आमची जमीन गेली, तुम्ही आमच्या जमिनीवर तलाव बांधला. शासनाच्या अनुदानाप्रमाणे आम्हाला तुम्ही ते अनुदान द्यायला पाहिजे होतं, आम्हाला न्याय द्यायला पाहिजे नव्हतं, पण आम्हाला न्याय मिळत नाही. हे कुठपर्यंत आहे हो तुमचं? एसडीएम साहेब, आज तुमच्याजवळ आम्ही समाप्ती निरोप घेऊन आलो. समाप्ती म्हणलं तर तुम्हाला माहित आहे सर्वच गोष्टीची समाप्ती होते. आमच्या गावामध्ये आम्हाला जर न्याय मिळाला नाही, आम्हाला प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही, आम्हाला पुनर्वसन मिळाला नाही, आम्हाला राहायला घर मिळालं नाही, खायला अन्न मिळालं नाही, प्यायला पाणी जर मिळालं नाही तर आमच्या गावामध्ये कोणताही अधिकारी आम्ही फिरू देणार नाही. फिरू देणार आहोत का? आम्ही आज निश्चय करतो की आम्हाला जिथपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही चाललो. उद्या आज तुम्हाला आवर्जून विनंती करून निवेदन देऊन आम्ही उद्या जिल्हाधिकारी साहेबांच्या पाया पडायला चाललो. आमचे हे प्रकल्पग्रस्त ह्या माय माऊलींना पहा, ह्या माय माऊल्या कमीत कमी 40 किलोमीटर पैदल आल्या हो, फक्त आपलं न्याय मागण्यासाठी. या महाराष्ट्रात या चंद्रपूर जिल्ह्यात मोठे मोठे मंत्री असून
आमदार खासदार असून या महामावल्यांना जर आपल्या न्याय हक्कासाठी पायदळ जर तुमच्याजवळ यायला लागत असेल तर हे बहुत मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्याला. साहेब, विनंती करतो तुम्हाला का या महामावल्यांचा यांच्या चेहऱ्याकडे बघा, यांच्या चेहऱ्याकडे बघा, कसे कसे तोंड झाले, पाणी पिलं नाही, अन्न खाल्लं नाही, साऱ्या सकाळपासून उपाशी तापाची तुमच्याकडे न्याय मागासाठी इतक्या दूर पैदल आले होते. या मायमावल्यांना जर न्याय भेटला नाही ना साहेब, या मायमावल्यांना जर न्याय भेटला नाही तर मी एक बच्चूभाऊचा छावा म्हणून, एक प्रहार जनशक्ती पक्षाचा छावा म्हणून हे एक संपूर्ण गाव गाव पेटवल्याशिवाय राहणार नाही. एकही अधिकारी कोणत्या गावात जाणार नाही. भारत माता की जय बहुत मोठ्या जोरात म्हणतो आपण. भारत माता की जय बहुत मोठ्या जोरात म्हणतो, पण भारत माता आली कुठून हो? हे आमच्या माता बहिणी बा, हे भारत माता आहे. यांची जय म्हणता तुम्ही? यांची जय म्हणता का? यांचे चेहरे बघा, यांचे चेहरे बघा कसे झाले आहे. यांना न्याय मागण्यासाठी आपल्याला पायदळ यावं लागतं, पायामध्ये फोडं करावं लागतं, तरी पण न्याय नाही मिळत असेल तर किती मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे आमच्यासाठी. अहो, तो आमदार बच्चू कडू रायगडाच्या पायथ्याशी 3 दिवस आंदोलन करतो. कशासाठी? ज्यांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही, अशा दिव्यांगासाठी 6,000 रुपये महिना द्या. माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. आम्ही नाही म्हणत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणून, कारण आमच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणलं होतं की आमची जर सरकार आली तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये 7-12 कोरा 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 करा साहेब. आता देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोरा केव्हा करणार? त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक आमदाराच्या घरावर टेंबा आंदोलन केलं. आम्ही प्रत्येक आमदाराच्या घरावर टेंबा आंदोलन घेतलं. त्याच्या नाही संपलं तर प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान केलं. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे म्हणते. आम्ही शरीरातलं रक्त दिलं तरी साहेब काही कोरा कोरा म्हणत नाही साहेब. त्याच्यानंतर आम्ही बच्चूभाऊनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये 7 दिवस अन्न त्याग आंदोलन केलं. 7 दिवस त्या माणसाला रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. लोक म्हणतात, तुमचा अधिकारी म्हणतो की तुम्ही राजकारण करता. आम्ही राजकारण करतो? आम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मागतो म्हणून आम्ही राजकारण करतो. आम्ही म्हणलो होतो का शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून. त्याच्यासाठी अन्न त्याग आंदोलन 7 दिवस ते राष्ट्रसंत तुकडोजी